आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तुळजा कागदपत्र कुठे आहेत बघ, ताब्यात घेऊन टाक। सूर्या, कपाटात पेपर्स नाही आहेत। तो हितनं जेत्ता परत गेला तरी हरकत नाही। त्याला आम्ही तडपून तडपून नंतर मारणारच आहे। तो इथं आला ते इस्टेटीचे कागदपत्र घेऊन जायला बघणार, ते त्याच्या हातात पडता कामा नये। चल हे कागदपत्र किती बी कोणी बी शोधली तरी आमच्याशिवाय कोणाला सापडली नाही पाहिजे। कशी गायब करायची, कुठं ठेवायची तुला सांगायला पाहिजे का? अजिबात नाही डॅडी, अशा ठिकाणी ठेवतो की कुणाला बी सापडणार नाहीत। नाही तुमचं झालं असेल तर थोडं बोलू का? सूर्या, अरे ह्या कार्यक्रमात तो अजून लय नवीन आहे, तुला अजून लय तयारीची गरज आहे वा। आणि तुला तर माहिती आम्ही लय म्हणजे लयच पोचलेलो आहे। तेव्हा कायद्याच्या धाकावर तो आमचा गळा धरशील असं तुला वाटत असेल ते या जन्मात शक्य नाही। हे बघ, आमचा नाच सोडून दे, आल्या वाटत निघून जा। नाही जायचं? अरे इथं थांबून काय करणार बाबा तू? आणि तुला जे हवंय ना ते आम्ही तुला कधीच मिळू देणार नाही। ही स्टेट, ही संपत्ती, हे सगळं आमचं आहे। याच्या सातबारावर आमचं आयुष्यभरासाठी नाव लागलेले होय। तर हे पंटरनं सांगून पंचायतीमध्ये खाते उतारा सातबारा चेक करावं म्हणून म्हणतोय आमचं ऐक, आल्या पावली निघून। आणि हा, या खेपीला तू हिरो सारखा आत घोसलास, पुढच्या वेळा घोसलास तर आम्ही तुझ्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करू। ती तुझी आई आशा जन्मभरी जेलमध्येच होती, आता तुला तिथं जायचंय का? इच्छा तुझी तसं बी चोरटिनीच्या चोर मुलाची जागा जेलमध्ये असते म्हणा। सूर्या, तू सावर स्वतःला, तुला मुद्दाम भडकवता येते। तू चल बरं, आपण निघूया तिकडनं। चल तू सूर्या, चल। चलिंदर, आज वेळ आली होती पण काळ नव्हता आला असं समज। थांब सूर्या। आत्या, सूर्या, तुझ्या इस्टेटीची समधी कागदपत्र कुठं आहे ती ही मला ठावं नाही, आणि ती सापडतील का नाही ही बी मला ठावं नाही। ह्यो माणूस एवढा कपटी आहे की ह्यानं ती कागदपत्र कवा सुरक्षित ठिकाणी हलवली असतील, पण म्हणून तू ह्यासनी कायद्यानं बेड्या ठोकू शकत नाही असं नाही। एक शब्द बोलायचा नाही। बोलणार, आज
आज माझा जीव गेला तरी चालेल, पण मी बोलणार. सूर्या, ह्यांनी यांची पाप लपवायसाठी लाख पळवाटा काढल्या असतील, पण म्हणून समधी पाप लपत नाही ती. ह्या माणसाने योग गुन्हा असा केलाय जो ह्यासनी खडी फोडाय पाठवू शकतोय. कसला गुन्हा आत्या? सूर्या, शालन अक्काच्या मरणाला फक्त ह्यो माणूस कारणीभूत आहे. त्या माणसाने खून केलाय अक्कांचा. अक्का गडावरनं पाय घसरून नाही पडल्या, त्या माणसाने ढकलून दिलं त्यासनी. सूर्या, मी तेव्हा तिथंच होते, माझ्या डोळ्यामोर घडलंय समद. अक्का देवदर्शनासाठी गडाव चालल्या होत्या आणि तुझ्या इस्टेटीची समधी कागदपत्र, त्याची फाईल त्या घेऊन चालल्या होत्या. मला जगण्याची इच्छा नाही. खरं मी जिवंत राहिले तर तुम्हाला संपून टाकेन मी. त्यापेक्षा संपून टाका मला. निघा, शेवटच्या प्रवासाला निघा. आई, जालिंदर! सूर्या, 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 डॅडी, सूर्या, सोड त्यांना. हे बघ, कायदा हातात घेऊ नकोस. मी पोलिसांना फोन करते, आता तेच त्यांना शिक्षा देतील. तू सोड बरं त्यांना. सोड आरो, असं नको करूस. सूर्या, असं करू नकोस. हे बघ, त्यांच्या रक्ताने तुझे हात खराब करून घेऊ नकोस. सोड बरं. सूर्या, पोलिसांनी यावं आणि याला घेऊन जावं एवढी लायकी पण नाही याची. आता मी याला माझ्या पद्धतीनं पोलिसांच्या ताब्यात देणार.